बेहदची परम महाशांती. मुक्ती जीवन मुक्ती याच्या भाग 1 मध्ये आधीच्या भागात आपण काल अनंतभाई आणि बापूजी यांची चर्चा ऐकली. त्यामध्ये अनंतभाई विचारतात की जर योगी आत्मा गुहेमध्ये आपले स्थूल शरीर सोडून सूक्ष्म शरीरासोबत सहस्रार चक्रातून परमधाममध्ये जाण्यासाठी जर बाहेर पडला तर त्याचे अस्तित्व नष्ट होईल ना? तर बापूजी यावर उत्तर देतात की आत्मा सूक्ष्म शरीरासोबत जात असल्याने अस्तित्व संपण्याची भीती नाहक आहे. तसेच आजही न खाता पिता उपासना करणारे योगी आहेत, पण ते कुठे असतात हे मात्र आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तसेच आजच्या भागात आपण आत्म्याच्या भूलोकातून परमधाममधील सूक्ष्म शरीरासोबत प्रवासाबद्दल सुद्धा आणखीन काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. अनंतभाई बापूजींना परमशांती म्हणून त्यांचे स्वागत करत आहेत. आता ते विचारतात की बापूजी, आजच्या काळात असे कुणी ब्रह्मयोगी जे न खाता पिता राहू शकत असतील असे मला वाटत नाही, बरोबर ना? तर बापूजी उत्तर देतात, आज सुद्धा तुम्ही जर हिमालय पर्वताच्या शिखराच्या ढोली गुहा निर्जन स्थळी जाऊन पाहिले तर कित्येक ब्रह्मऋषी तिथे तपस्या करताना तुम्हाला दिसतील. ते कुणाला भेटत नाहीत की काही खात पित नाहीत. गुहेचे दार बंद करून ते आतमध्ये तपस्या करत राहतात, कारण त्यांना माहिती असते की गुहेचे दार उघडे दिसले की माझी तपश्चर्या भंग होईल आणि मी त्यांना बघितले की माझ्या डोळ्यावाटे सर्व तपाची शक्ती फुकट जाईल. म्हणून योगी कुणी भेटलं तरी सुद्धा त्यांना न भेटता त्यांना घालवून देतात. गुहेच्या बाहेर बसलेले लोक जाणतात की ते कुणालाही भेटणार नाहीत, कारण ते आजही तपस्या करत आहेत आणि बाहेरच्या जगाशी त्यांचे काहीच देणे घेणे नाही. जरी मोक्ष मिळवण्यासाठी ते ध्यान करतात तरीही त्यांना भूलोक भुवलोक स्वर्गलोक या मार्गेत जावे लागते आणि अशा वेळेला काही जण स्वर्गलोकातील भोगविलास याच्या मोही लागून तिथेच राहतात आणि पुन्हा 84 लक्ष योनीच्या चक्रात अडकतात. पण जे मायेवर विजय मिळवतात ते पुढे जनलोक तपलोक सत्यलोक ब्रह्मापुरी विष्णुपुरी किंवा वैकुंठ गमन करतात आणि विष्णू भक्त इथेच तपस्या करत बसून राहतात. पण जे ज्ञानी असतील ते पुढे शिवपुरीपर्यंत जाऊन पुढे परमधामामध्ये जातात आणि तिथे ब्रह्मलीन होतात. पण जे आत्मे त्या लोकातील मायेच्या आहारी जातात त्यांची प्रगती थांबते, कारण मोह मायेमुळे आत्म्याची शक्ती लोप पावते आणि परत मनुष्य योनीत येऊन परत कठीण असा पुरुषार्थ करावा लागणार हे वास्तवात प्रत्येक आत्म्याला ज्ञान असते. पण जे मोह टाळतात तेच जिंकतात. मोह टाळण्यासाठी काही आत्मे स्वर्गलोकात प्रवेश न करता थेट जनलोकात जात असत, जिथे मोठमोठे ब्रह्मऋषी महाऋषी आत्म्यांना तपस्या करण्याचे ज्ञान देतात. हे ऋषी सुद्धा स्वतः ब्रह्मतत्वाची आराधना करतात आणि निराकार ज्योती स्वरूप यांना मानतात. याच्यानंतर महालोकातून जनलोक जनलोकातून तपलोक सत्यलोक ब्रह्मापुरीतून विष्णुपुरी विष्णुपुरी इथे बरेच आत्मे जरा विसाव्यासाठी थांबतात, जेणेकरून विष्णू भगवान यांचे दर्शन आणि थोडी तपस्या करतात. इथे रासलीला बघायला आणि विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बराच काळ आत्मे थांबतात. 7 लोक एकत्रित केल्यास होईल एवढा मोठा वैकुंठ लोक आहे. इथे थोडे दिवस राहून विष्णू दर्शन करून आत्म्याला परमसुख मिळते, कारण वैकुंठात परमसुख असते जे भक्ती मार्गातील अत्युच्च मागणे असते. परमज्ञानी आत्मे परमसुखाला कंटाळतात. इथे परमतत्वांचे शरीर 50% आणि 50% तत्वांचे शरीर असते. तत्वांचे म्हणजे 3 तत्वांचे शरीर असते. पण ज्ञानी आत्मे तोचपणा बघून कंटाळतात. म्हणून हे आत्मे पुढे शिवपुरीमध्ये जातात, जिथे शिवशक्ती राहतात. शिवशक्ती आकारी यांच्याकडून ज्ञान घेऊन ते पुढे उपासना करतात, जेणेकरून परमधाम निराकार मध्ये जाता येईल. शिवशक्ती आकारी यांच्यासोबत आकारी रूपाने राहून उपासना केल्यावर मग हे आत्मे परमधामामध्ये जिथे निराकार आहेत तिथे जायला पात्र ठरतात आणि परमधाममध्ये त्यांची अवस्था निराकार कैवल्यावस्था होऊन जाते. स्थूल सूक्ष्म कारण शरीर ही सर्व शरीरं कर्मबंधनयुक्त असतात, पण इथे मात्र निराकार कोणत्याही शरीराशिवाय कर्मबंधनाशिवाय कर्मातीत अवस्थेत असतात. म्हणून इथे निराकार आत्मा निराकार परब्रह्म याच्याशी एकरूप होऊन आपले अस्तित्व संपवतो. अनंत भैया आता म्हणतात, म्हणजे आत्मा आता आपल्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये पोचतो, बरोबर ना? तर बापूजी उत्तरतात, अशा प्रकारे आत्मा आपल्या ब्रह्मांडातील परमधामामध्ये येऊन पोचतो. इथे निराकार शिव ब्रह्मलीन अवस्थेत असतात. जर आत्म्यांची मोक्ष मिळवण्याची इच्छा तीव्र असेल तर त्वरित आत्मा ब्रह्मतत्वामध्ये सामावून जातो.
आत्मा विचार करतो की चला परमप्रकाश परम तेज आहे, तर मला त्यामध्ये सामावून जायचे आहे. आत्मा इथे निराकार शिव यांच्याशी एकरूप होतो, तरीही आत्मा परमज्ञानी होतो आणि याला मोक्ष किंवा मुक्ती असे आपण म्हणतो. मुक्ती होताना आत्म्याला जाणीव होते की परमज्ञान आल्याने मी सुद्धा निराकार शिवासमान म्हणजे सोहम झालेलो आहे. मी जीवातून शिव झालेलो आहे. आता त्याला जाणीव होते की मी ब्रह्मांडातील परमधामामधून गॅलेक्सीच्या महापरमधामामध्ये जाऊ शकतो आणि परम महाशिव यांना प्राप्त होऊ शकतो. हे ज्ञान होते कारण आता शिव झाल्याने त्याच्या आत्म्याला परमतत्वांचे ज्ञान होते. त्यामुळे त्याला महाशिव यांना प्राप्त होण्याची ओढ लागते. ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये अनेक शक्तिशाली आत्म्यांचा ग्रुप किंवा दल राहतो. तिथे निराकार शिव यांच्याकडून शक्ती घेऊन तो महाशिव यांना प्राप्त करण्याच्या दिशेने प्रवास सुरू करतो. आता अनंत भैया प्रश्न विचारतात की या स्टेजला आत्म्याचे स्थूल शरीर या धर्तीवरील अस्तित्वात असेल की नाही ते सांगा. तर बापूजी उत्तर देतात, बघा, ते शरीर तर जिथे तो आत्मा बसलेला होता ना, तिथे जसे 5 तत्वातील मृत अवस्थेनंतर शरीराचे होते तसे पडून पडून सडून जाईल. कारण बघा, आत्म्याची परमधामामध्ये पोचण्याची प्रक्रिया अतिशय लांबलचक आहे ना. कारण आत्मा सत्यलोकातून ब्रह्मापुरीमध्ये जाणार, तिथून विष्णुपुरीमध्ये जाऊन तिथे काही काळ थांबून मग शिवपुरी आणि नंतर परमधामामध्ये निराकारी अवस्थेत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धरती आणि त्याच्यावरील लोकांचा काळ म्हणजे समयामध्ये किती अंतर आहे ते पहा ना. केवळ ब्रह्मापुरीतील 1 सेकंद बरोबर धरतीवरील 1,00,000 वर्ष. यावर अनंतभाई शंका काढतात की थोडक्यात जे लोक आज हिमालय पर्वतावर तपस्या करतात त्यापैकी कुणीच अजून परमधामामध्ये पोचले नाहीत असा अर्थ होतो का त्याचा. तर बापूजी उत्तर देतात, हिमालय पर्वतावर आज जे कुणी साकार शरीरात बसलेले आहेत ते अजूनही पुरुषार्थ करत आहेत. पण मी शास्त्रांमध्ये जे अभ्यासले आहे त्यानुसार मोक्ष मिळवण्यासाठी आत्मे, ऋषी, मुनी अनेक हजार वर्षे सुद्धा तपस्या करत आहेत. फक्त हजारच वर्षे नाही तर अनेक युगांतरापर्यंत सुद्धा ते तपस्या करतात. 4 युग म्हणजे सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग यांची एकूण 43,20,000 वर्षे याचे 1 युगांतर होते. आता अनंत भैया म्हणतात, बापूजी, इथे युग संपून जातील पण त्या लोकांना याची जाणीव होते का की एवढा काळ संपला आहे धरतीवर. तर बापूजी उत्तर देतात, ते मध्ये जागृत होऊन कानोसा घेतात. कारण त्यांना माहिती असते ना की 4 युग संपल्यावर अर्धप्रलय होणार आहे, प्रलय सुद्धा होणार आहे, हे माहिती असते त्यांना. डोंगरात गुहेत जाऊन हे आत्मे राहतात जेणेकरून विनाश झाला तरीही या आत्म्यांचा विनाश होऊ नये. कारण ते अनेक कल्प तपस्या करतात आणि जेव्हा कल्पप्रलय होताना 3 लोक नष्ट होणार आहेत असे त्यांना वाटते तेव्हा ते अजून वरच्या लोकात निघून जातात. आता अनंत भैया विचारतात की याचा अर्थ असा झाला की हिमालयात ज्या शिखरावर ते तपस्वी जाऊन बसत असत तो पृथ्वीचा भाग प्रलय यामधून वाचत असेल ना. तर बापूजी यावर उत्तर देतात, हे तपस्वी खूप उंचावर बसलेले असतात. मन्वंतर संपले तर त्यांना फारसा फरक पडत नाही, पण जर कल्पप्रलय संपत आला की त्यांना जाणीव होते की आता आपल्याला धोका आहे आणि त्यांचे सूक्ष्म शरीर 1 किंवा 2 युगांतरापर्यंत फिरत राहते आणि 2-4 युगांतरापर्यंत वरती जाऊन पुरुषार्थ करते. पण बरेच ऋषीमुनी अनेक युगांतरापर्यंत वर तपस्या करून नंतर सूक्ष्म शरीर घेऊन आणखीन वरती निघून जातात. कारण जर अनेक जन्मातील कर्मांचा हिशेब पूर्ण असेल तरच आत्म्यामध्ये शक्ती येईल. आत्म्यामध्ये परमशक्ती आली तरच कारण शरीर चार्ज होईल. कारण शरीर चार्ज झाल्याने कर्मातीत अवस्था होईल. त्यामुळे सूक्ष्म शरीर बाहेर काढता येईल. पहा, 5 तत्व, 3 तत्व, परमतत्व असे शरीराचे वेगवेगळे हिशेब असतात. कर्माच्या गुह्य गती यांचे गुपित समजून घ्या. जसे 5 तत्वांचा कर्माचा हिशेब पूर्ण झाल्यावर तपस्या केल्याने आत्म्यामध्ये परमशक्ती येईल. यामुळे आत्मस्वरूपाची अनुभूती होईल. यानंतर सूक्ष्म शरीर बाहेर काढले जाऊ शकते. यानंतर दशमद्वार उघडते आणि नंतर तो आत्मा मृत्यूलोकातून आजाद होतो किंवा पूर्ण फ्री होतो. आता आत्मा सूक्ष्म लोकामध्ये जाऊ शकतो. तो दुसऱ्या भुवलोकात जाऊन तपस्या करतो. तेव्हा त्याच्या सूक्ष्म शरीरात वायुतत्व जड असते. त्यामुळे सूक्ष्म शरीर उडण्याला असमर्थ असते. तपस्या करता करता वायुतत्व हलके होते आणि आकाशतत्व वाढत जाते.
आता इथे 3 तत्वांचे शरीर असते जे हलके झाल्याने उडू शकते. आता आत्मा नष्टो मोह म्हणजे निर्मोही, इच्छा मात्रम अविद्या म्हणजे कोणतीही इच्छा न ठेवणारा असा होतो. जिथे आकाश तत्वाचा प्रभाव जास्त असतो. जेव्हा आत्मतत्वाचा प्रभाव जास्त असतो तर वायू तत्वाचा प्रभाव सुद्धा कमी कमी होऊ लागतो. नंतर सूक्ष्म शरीरात आकाश तत्वांचे आधिक्य झाले आणि वायू तत्व नगण्य प्रमाणात राहिले की आता आत्मा ब्रह्मापुरीमध्ये जाऊ शकतो. तिथे जाऊन तो ब्रह्मदेवांना भेटतो. अशी ही लांबलचक प्रक्रिया आहे. कुणीही असे समजू नये की एका मिनिटात ब्रह्मलीन होता येते. तपस्या करता करता आता 3 तत्वापासून आणि जन्ममृत्यूच्या चक्र यामधून मुक्त होऊन तो विष्णू लोकामध्ये जातो. तपस्येच्या मदतीने इथे तो परमतत्वांचा हिशेब पूर्ण करतो. तसेच कारण शरीराचा हिशेब सुद्धा तो पूर्ण करतो. त्यामुळे पुढे महाकारण शरीर जागृत होते. तपस्या करून शिवपुरीमध्ये गेल्यावर तो महाकारण शरीरापासून सुद्धा मुक्त होतो. आधी स्थूल शरीराचा, स्थूल तत्वांचा हिशेब जो आपण मनुष्य जन्माला येऊन पूर्ण करतो, जो अनेक जन्मातील कर्मबंधन या स्वरूपात आपल्या कारण शरीरात रेकॉर्ड असतो, त्याला पुन्हा तपस्या करून करावे लागते. नंतर योगबळाने आत्म्यामधील रेकॉर्डिंग नष्ट होते. तपस्या करून स्थूल शरीरातील कारण शरीर म्हणजे आकाश तत्व चार्ज केल्यावर आत्म्यांच्या मध्ये परमशक्ती येते. आकाश तत्व चार्ज झाले की आत्मस्वरूपाची अनुभूती होऊन दशमद्वार म्हणजे सहस्रार चक्र जागृत होते. आता सूक्ष्म शरीरातील कर्मबंधन संपवण्यासाठी तपस्या करता करता आत्मा भुवलोकात जातो. तिथून तो मग स्वर्गलोकात असे करत करत आत्म्यामधील फक्त आकाश तत्व पुढच्या लोकांमध्ये शिल्लक राहते. तेव्हा तो ब्रह्मापुरीमध्ये असतो. असे करता करता जेव्हा आत्मा निराकार शिवासमान होतो तेव्हा त्याला महाशिव यांना प्राप्त करण्याची इच्छा होते. महाशिव जे गॅलेक्सीच्या मध्यावर राहतात आणि त्याच्या भोवताली अनंत अरब सोलर सिस्टम आपल्या धुरीवर फिरतात. आत्मा हळूहळू पुरुषार्थ करून महाशिव यांच्या बाहेर महाविष्णू, महालक्ष्मी आणि त्यानंतर महाब्रह्मा, नंतर महाइंद्र यांच्यापर्यंत पुरुषार्थ करून जातो. थेट महाशिव यांच्यापर्यंत तो जाऊ शकत नाही, पण आतल्या 3 स्तरातील महाइंद्रापर्यंत जाऊन तो पुरुषार्थ करतो. तिथे महाइंद्र यांच्या बाहेर 6 स्तर असतात. महाइंद्र यांच्याकडून पुढे महाविष्णू यांच्याकडे जातात. महाविष्णू यांच्याकडून पुढे महाशिवपुरीमध्ये जातात आणि आत्मे 16,000 महाशक्तींची भेट घेतात. पण अजूनही परमतत्वांची शक्ती कमी असल्याने त्याला महाशिव भेटत नाहीत. आत्मे पाहतात की महाशक्ती याच पूर्ण गॅलेक्सी किंवा आकाशगंगा यांना चालवत आहेत. या महाशक्ती ज्या शिवाची महामाता आहेत त्या पूर्ण घेराव घालून गॅलेक्सीचे रक्षण करतात. महामाता यांना भेटल्यावर आत्म्यांना जाणीव होते की मला आणखीन काही प्राप्त करायचं नाही. त्यावर महालक्ष्मी शिवाला विचारतात की तुझी काय इच्छा आहे? तुला स्वतःचे ब्रह्मांड तयार करायचे आहे का? आणि शिव जर होय म्हणाला तर महाशक्ती त्याच्या आत्म्यामध्ये इतकी शक्ती भरतात की तो नवीन ब्रह्मांड तयार करू शकेल. थोडक्यात हा शिव पुन्हा नवीन सृजन करण्यासाठी तयार आहे ना. पण काही वेळा शिव भगवान इच्छा करतात की महाशिव जे महापरमधामामध्ये राहतात तिथे जाऊन मला महाब्रह्म महाप्रकाशाच्या मध्ये सामावून महामुक्ती मिळवायची आहे. म्हणजे महाशिव यांच्या महापरमधामामध्ये जाऊन मला मुक्त व्हायचे आहे. पण काही वेळा मोहापायी शिव भगवान महाशिव महाशक्ती जे त्याचे मातापिता आहेत त्यांना आणि निराकार महाशिव यांना भेटण्याची इच्छा करतात. निराकार महाशिव हे त्या आत्म्याचे आजोबा झाले ना. यानंतर त्याला पणजोबा म्हणजे परम महाशिव यांना भेटण्याची पण इच्छा होते. ब्रह्मदेवाने जेव्हा उच्च प्रतीचे फरिश्ते किंवा देवदूत बनवले त्याच प्रतीचा शिवाचा जर आत्मा असेल तर तो नक्कीच युनिवर्स किंवा परम महाशिव यांच्याकडे जाऊ शकतो. असे अनेक निराकार आत्मे जसे 1000 ते 2000 आत्मे ज्यांचे उद्दिष्ट परम महाशिव यांना भेटणे आहे ते एकत्रित होऊन परमप्रकाशाचा गोळा बनवून प्रवास करून गॅलेक्सी किंवा युनिवर्सपर्यंत जाऊ शकतात. पण पुन्हा यामध्ये खूपच मोठा संघर्ष आहे. कारण तिथे पोचायला खूप काळ म्हणजे समय लागतो आणि तिथे जाण्यासाठी आत्म्याकडे परमप्रकाशाचा वेग असणे आवश्यक आहे, जो आपल्या ब्रह्मांडातील वेगापेक्षा लाखो करोडो पट जास्त वेग आहे. म्हणून तर ते इतक्या वरच्या डायमेन्शन्समध्ये जाऊ शकतात. आपल्या जर्नी ऑफ सोल या व्हिडिओमध्ये हे सगळे संदर्भ आलेले आहेत. हे सर्व मुक्तीच्या संदर्भात झाले. पण जर आत्मा अजर अमर अविनाशी असेल तर मग तो नक्कीच जीवनमुक्तीकडे जाईल. महापरमधामामध्ये मुक्ती न घेता आत्मा जर पुढच्या प्रवासाला गेला
तर तो जीवनमुक्तीकडे जाईल. आत्मा जर विष्णुपुरीमध्ये गेला तर तो मुक्त होईल. आत्म्याचे स्वतःचे असे अस्तित्व आहे तरीही तो मुक्तीचा अनुभव करत असेल तरच केवळ जीवनमुक्ती म्हणता येईल. वैकुंठाला आत्मे गेले असता तिथे जीवन तर आहे, पण आत्मे कर्मबंधन यातून मुक्त आहेत. ही जीवनमुक्ती आहे. तसेच शिवपुरी परमधाम इथे सुद्धा मुक्ती आहे, पण इथून पुढे महापरमधाम आणि सर्वत्र पुढे जीवनमुक्ती आहे. थोडक्यात आत्मा जेव्हा लवलीन अवस्थेत ब्रह्मलीन होऊन जाईल त्याला मुक्ती म्हणतात. आणि इथे वेगवेगळे आत्मे वेगवेगळे शास्त्रोक्त विधी करतात. आपल्या पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी नारायण नागबली करतात, पण यातली गोम अशी आहे की नारायण म्हणजे विष्णू स्वतः कुणाला मुक्ती देऊ शकत नाहीत. मुक्ती तर अंतिम समयी मिळते. शास्त्रानुसार वेगवेगळे धर्मीय आपापल्या धर्मस्थानी जाऊन पितरांचे तर्पण करतात. मुक्तीसाठी धर्तीवरील मनुष्य खूप पुरुषार्थ करतात. या सर्व गोष्टींसाठी खूप त्याग आणि तपस्या करावी लागते. अनेक जन्मातील संकल्प यांचे फळ मिळते, पण पुरुषार्थ याच्या जोरावर खूप वरपर्यंत जाणारे आत्मे खूपच कमी आहेत. आता अनंत भैया म्हणतात, बापूजी तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्या प्रश्नांच्याही पलीकडच्या होत्या, म्हणून आम्हाला खूप छान वाटले. पण मी अजून काही प्रश्न लिहून आणले आहेत, त्याची उत्तरं जरा आपण दिली तर आपली कृपा होईल. जसे हा एक प्रश्न आहे की जीवन मृत्यूच्या पलीकडे जाणे हे एका सामान्य आत्म्याची मुक्ती म्हणता येईल का? आत्तापर्यंत तुम्ही जी काही माहिती दिली ती बहुतेक सगळी ब्रह्मज्ञानी यांच्याबद्दल होती. तर बापूजी उत्तर देतात, असे पहा की जन्ममृत्यूच्या पलीकडे जाण्याची इच्छा मुळात कोण करेल? कुणी साधारण आत्मा तर करणार नाही ना. सामान्य आत्मा पुरुषार्थ करून भूवलोक स्वर्गलोकापर्यंत तर जाईल, पण तिथल्या भोगविलास याचा तो बळी जाईल. त्यामुळे याला अल्पकालीन मुक्ती असं म्हणता येईल. त्यामुळे त्या आत्म्यांना मुक्तीचा अनुभव येणार नाही. असे आत्मे भोगविलास याला बळी पडणारे वानर असं फार तर म्हणता येईल. मग यांना जीवन मृत्यूच्या पलीकडचे आत्मे म्हणता येणार नाही. पहा मित्रांनो, बापूजी हे अगाध ज्ञानाचे भंडार आहेत आणि आपण मात्र आपल्या बुद्धीनुसार त्यातून आपल्या झोळीत ज्ञान गोळा करत आहोत. हे लक्षात घेऊन कृपया हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेत, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये जास्तीत जास्त ज्ञान साठवले जाईल. मात्र त्यासाठी नवीन दर्शक असतील त्यांना बापूजींचे मराठी चॅनल सबस्क्राईब करावे लागेल. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करावे लागेल, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहील. तसेच हे व्हिडिओ पाहून आपल्या आप्तस्वकीयांना ते व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक, शेअर आणि छानसे कमेंटसुद्धा करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर व्हिडिओ खाली टाईप करून आम्हाला पाठवा, ज्याची उत्तरं देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्ही असे केल्याने आमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते आणि त्यामुळे असे बापूजींच्या ज्ञानाचे छान छान व्हिडिओ बनवण्याची आम्हाला प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो